हा मित्रांनो, बरेच दिवसांनी आपली भेट झाली. साधारणतः 7 ते 8 महिन्याच्या नंतर मी व्हिडिओमध्ये येत आहे. कारण असं आहे की आपला नाही का आपला चॅनल आहे, मच्छ्या पकडाचं चॅनल आहे आपल्याला. परंतु आता उन्हाळा इतका लागलेला पुढे नद्या नाले सुटलेले आहे, त्याच्यामुळं आपले व्हिडिओ येणं यूट्यूबवर बंद आहे. तर मित्रांनो, मी आता एक दुसरा व्यवसाय करायची इच्छा होती. तर त्या व्यवसायासाठी मी एक 4 व्हीलर घेण्याचा विचार केला होता. तर वॅगनार कार घेतली मी ना. आता हे कार मी तुम्हाला दाखवतो. वॅगनार कार हे खास व्यवसाय करायसाठी घेतली. दाखव इकडं. तर मित्रांनो, ही आपली वॅगनार कार आहे. हिला आता फक्त 10 ते 15 दिवस झाले. आपल्याला अशी कार घ्यायची होती का त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपला जो परिवार आहे त्याला फिरण्याकरिता बी आणि व्यवसाय करण्याकरिता दोन्ही कामात पडल्या पाहिजे, याच्यासाठी आपण ही कार घेतलेली आहे. तर मित्रांनो, हे कार आपण जुनीच घेतलेली आहे, नवीन घेतलेली आहे, जुनीच घेतलेली आहे. मॉडेल आहे मित्रांनो 2008चा. आणि याची पासिंग आहे मित्रांनो NH-31 नागपूरची पासिंग आहे. तर ही सेकंड हँड कार आहे मित्रांनो. आणि हे आपल्याला केवढ्याला पडली हे आपण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यातलं मी सगळं तुम्हाला समजून सांगतो आपल्याला याच्यासोबत काय काय आलेलं आहे. चला तर मग या इकडं. मित्रांनो, आपण अगोदर ते डिक्की खोलून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्याला याच्यासोबत म्हणजे याच्यामध्ये हे आलेलं आहे गाडी झाकण्याकरिता. इकडं आलं म्हणजे जुन्या गाड्यामध्ये तुम्हाला काय काय येऊ शकते त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण तुमची इच्छा असेल सेकंड हँड कार घ्यायची तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बेस्ट आहे. एक स्टेपनी आली मित्रांनो हे. आणि याला जॅकसुद्धा आलेला आहे. जॅक हा इकडल्या साईडनं ठेवलेला आहे. आणि इकडं जाऊ मित्रांनो, स्पीकर काही व्यवस्थिशीर नाही आहे बनलेलं आहे. याला करावं लागते हे बरोबर व्यवस्थिशीर. आणि हे मित्रांनो हे राहत नाही मित्रांनो. हे असं याचे शॉकअप असे बनवावं लागते मित्रांनो. हे राहत नाही सर. आम्ही घेत्या वेळेस पाहिलं नाही मित्रांनो हे, त्याच्यामुळे हे आता मित्रांनो तुम्हाला समोरून दाखवतो मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला बायनट खोलून दाखवतो इथून. मित्रांनो, घेत्या वेळेस मी फक्त असे पूर्ण इंजन पाहिला होता. आणि मित्रांनो, आपण हे जे बॅटरी आहे मित्रांनो, ही बॅटरी आपण नवीन टाकली. कारण ज्यावेळेस आपण हे घेतला होता तर मालकानं सांगितलं नव्हतं. जुनी जी बॅटरी होती मित्रांनो ते गाडी बंद पडे चालू नव्हती होत. तर आम्ही हे नवीन टाकली आहे. हे 3,500ला पडली आपल्याला. तर आपली ही जुनी बॅटरी त्या मेकॅनिकलनं काढलं आणि त्याचे 1,000 रुपये आपल्याला परत दिले. तर हे आपल्याला 2,500ला पडली ही बॅटरी. त्याच्यानंतर याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो, सगळं व्यवस्थिशीर आहे. याला आपण बंद करून टाकूया. दुसरं मित्रांनो, याच्यामधलं जे वायफर आहे हे पण चालू आहे मित्रांनो. हे वायफर पण चालू आहे. आणि याच्यातलं जो पाणी जे फेकते ते पण चालू आहे. इकडून तुम्हाला आतून दाखवतो मित्रांनो. आतून दाखव, इकडून दाखव. तर मित्रांनो, आतून अशी आहे याची कंडिशन मित्रांनो. व्यवस्थिशीर आहे. सीटा वगैरे व्यवस्थिशीर आहेत मित्रांनो. हे बघा, इकडलं पण दाखव. सीटा पण व्यवस्थिशीर आहे. गाडी पूर्ण टकाटक आहे मित्रांनो. काहीच असं काही खराब काहीच नाही. वरून दाखव सीटा, वरची साईड दाखव. तर मित्रांनो, ही अशी आहे गाडी. काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. लाईटिंग सब चालू आहे मित्रांनो. याच्यातला इंडिकेटर सगळं चालू आहे. गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, सीट बेल्ट पण आहे. अशी दाखवतो पूर्ण दाखव सगळं इथून गाडी. मित्रांनो, चालवायला खूप मजा येते मित्रांनो गाडी. मिनिमम हिचा ॲव्हरेज मित्रांनो 17 ते 18चा असेल मित्रांनो. ॲव्हरेज मी काढलेला नाही आहे, पण 17 ते 18चा ॲव्हरेज असेल याला. आता नुसतं माझ्याजवळ लायसन पण नव्हतं. मी नुसतं लर्निंग लायसन बनवलं मित्रांनो. पण मला गाडी चालवता येते. मी अगोदर शिकलेला होतो गाडी, त्याच्यामुळे मला हे त्याच्यामुळे मला चालवायला काही भारी गेली नाही. परंतु लायसन नव्हतं तर लर्निंग लायसन काढलं मी.
लर्निंग लायसनला सुद्धा मला 3,000 रुपये खर्च आला मित्रांनो. म्हणजे पक्का लायसन आणि लर्निंग लायसन दोघं मिळून. तर आता लर्निंग लायसन आहे 6 महिन्यासाठी. तर आता 8च दिवस झाले मित्रांनो मी लर्निंग लायसन काढलेलं आहे. तर मला लर्निंग लायसन पण दाखवतो मी कसं असतं. तर मित्रांनो मी पुरे कागदपत्र असं जवळच ठेवत असतो गाडीचे पण. आणि हे मित्रांनो लर्निंग लायसन असं. तर हे मित्रांनो 6 महिन्यासाठी असते मित्रांनो. तर मी लवकरात लवकर हे बनवणार आहे, पक्क 1 महिन्यानंच बनवणार आहे मित्रांनो हे. तर लर्निंग लायसनचा बी तुम्हाला सांगितलं, कारण लायसन अशी गाडी चालवायच्या वेळेस लायसनची आवश्यकता असते आणि पूर्ण कागदपत्र क्लिअरची आवश्यकता असते. 2008चं मॉडेल आहे मित्रांनो हे आणि 2028पर्यंत आहे. तर 2028पर्यंत आपण हे व्यवसाय करायसाठी घेतली आहे. पण आता सध्या आम्ही ना याच्यामध्ये मित्रांनो 4 बाजार केले. आम्ही अगोदर एक व्यवसाय करून पाहिला, इकडे 4 बाजार करून पाहिले. परंतु 4 बाजार म्हणजे कोणते केले आम्ही ना, भाजी व्यवसायाचा, लसण अद्रक कांद्याचा भाजी व्यवसायाचा व्यवसाय करून पाहिला होता बाजार. परंतु तो आमचा फेल झाला मित्रांनो. प्रॉफिट काही आलं नाही, घाटा आला मित्रांनो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो हे गाडी आता सध्या उभी आहे. पण समोर आम्हाला ह्या गाडीला घेऊन दुसरा व्यवसाय करायचा आहे. त्याच्यासाठीच हे गाडी घेतलेली आहे. आता तो दुसरा कोणता व्यवसाय आहे तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेलच, पाहायला मिळेल समोर. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. आणि जाता शेवटी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, या गाडीची किंमत तुम्हाला मी सांगितली नाही आहे. तर ही गाडीची किंमत मित्रांनो आपल्याला गाडी मालकाने दिलेली आहे 80,000मध्ये. 80,000मध्ये आपल्याला हे गाडी आपल्याला घरात पडली. त्याच्यामध्ये पण बॅटरीचा प्रॉब्लेम होता. तर ते 5,000 रुपये पकडले आणि हे गाडी मित्रांनो आपण नागपूरहून आणली. तर 2 ते 3,000 रुपयाला एक्स्ट्रा खर्च आला पेट्रोलचा, कारण पेट्रोलर आहे मित्रांनो हे. त्याच्यामुळं आपल्याला हे पेट्रोलचा खर्च सोडला तर 85,000मध्ये आपल्याला हे बॅटरीचं पकडून पडली मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला आता समोर जाऊ द्या. कारण हा आपल्या चॅनलवरचा असं समजा की पहिलाच व्हिडिओ आहे, कारण 7 महिन्याची गॅप पडलेली आहे. समोर आम्ही रेग्युलर तुम्हाला असा व्हिडिओ देत राहू. आणि तुम्हाला कोणता व्यवसाय अगर आम्ही कोणता व्यवसाय टाकणार पण तो बी तुम्हाला आता आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हम आए अब धीरे की तरफ. तो मामा को वीडियो पोस्ट करने का है. फर्स्ट वीडियो निकालने के लिए हम आएंगे. वैगनर है गाइस हमारी. बहुत मतलब बहुत यंग फील हो रहा है गाइस. गाइस इतना सही फील हो रहा ना. ये देखो गाइस ऐसी है हमारी गाड़ी वैगनर. ये